वंदना वक्रतुंड गजवदना वक्रतुंड गजवदना वक्रतुंड गजवदना गजवदना जिरहाजी गजवदना जिरहाजी गजवदना जिरहाजी जी 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 माझे नमन रंगभूमीला माझे नमन रंगभूमीला नटेश्वराला शिव शंभूला ज्योतिरावाला भीमराव पद कमळाला भीमराव पद कमळाला भीमराव पद कमळाला जिरहाजी पाद कमळाला जिरहाजी पाद कमळाला जिरहाजी जी 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 आदिलशाही आणि निजामशाहीच्या शासन व्यवस्थेत रयत मूर्ती पिटून गेली होती. अन्याय अत्याचार यांनी तर परिसीमाच गाठली होती. अशा प्रकारे रयतेवर होत असलेला अन्याय शिवरायांनी जवळून पाहिला होता, जिजाऊकडून ऐकला होता. म्हणूनच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात 1645 साली एक विलक्षण घटना घडली. नेतृत्वाला पुणे जिल्ह्यात नेतृत्वाला पुणे जिल्ह्यात शिव मंदिरात शिवबात मावळे तो मत काय पेरलं त्यांच्या मनात काय पेरलं त्यांच्या मनात काय पेरलं त्यांच्या मनात जिरहाजी त्यांच्या मनात जिरहाजी त्यांच्या मनात जिरहाजी जी 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 अशा तीव्र अरण्यात लपलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवबा आणि मावळे सल्ला मसलत करत होते. श्री शंकरापाशी वरदान मागत होते. या समयाला शिवबाचे वय अवघे 15 वर्षाचे होते. वयाने लहान असले तरी त्यांच्या विचारांची भरारी खूपच मोठी होती. नाही खंतमणी वाटल नाही खंतमणी वाटल जणू वादळ हे सुटल वादळ सुटला जिरहाजी वादळ सुटला जिरहाजी वादळ सुटला जिरहाजी जी जी जणू वादळ हे सुटल वादळ सुटला जिरहाजी जी वादळ सुटला जिरहाजी जी वादळ सुटला जिरहाजी जी 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 अशा प्रकारे रायरेश्वराच्या साक्ष ठेवून शिवरायांनी मावळ्यासोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. हर 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 शिवरायांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केलेली आहे. शिवरायांच्या या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडलेला आहे. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत हा चौफेर उधळलेला वारू कसा रोखावा या चिंतेत सारा दरबार गपगार झालेला आहे. शिवबाला धाडलेला निरोप पोचला असेल ते राजे इतके यायला हवे होते. त्यांनी जावळी जिंकली ही आनंदाची बातमी. परंतु शंभू राजे आठवणीनं काळीच तुटत. सईबाईंचं निधन शंभू राजे लहान असतानाच झालं. त्यानंतर पुण्यातील कापूरहोळ गावची धाराओ पाटील गाडे
ही कुणब्यांची स्त्री त्यांची दुधाई बनली. एका स्वराज्याच्या राजकुमाराची दुधाई. सार स्वराज्य ऋणी असेल त्या मातेचं. आमचे डोळे आता राजांच्या वाटेकडे लागलेत. जगदंब जगदंब जगदंब. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दर्शित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. आऊसाहेब, शिवबा, शंभू बाळ, तुम्हाला पाहण्यासाठी हे नेत्र आग भरून बसले होते. आम्हाजवळ बसावे बाळराजे. स्वराज्याच्या शिलेदारानो, शिवबाच्या शूरानो, तुम्ही जावळी जिंकली. स्वराज्याची सीमा वाढवण्यात तुमची भूमिका अहम आहे. तुम्हाला स्वराज्य शाबासकी. जगदंब. शिवबा, आऊसाहेब, आपला सांगावा मिळता जावळीतून तातडीनं पुणे गाठलो आणि शंभू राजांना घेऊन इथवर पोचलो. परंतु आमच्या सही आम्हाला सोडून गेल्या. शिवबा, स्वराज्याचा भगवा पाठीशी बांधून तेही विष पचवलं आम्ही. शिवबा, सुनबाई सईबाईंचं दुःख जसं तुम्ही बचवलं तसं आम्ही अवघ्या महाराष्ट्रातील राहते ना. आपल्या शस्त्रशूनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राजे, राजे, तो क्षण कसा विसरू शकतो आम्ही? आमच्या त्या सुनबाई पण आम्हाला लेकी समान. महाराष्ट्राला त्यांनी राजकुमार दिला. आमचे शंभू राजे. स्वराज्य सततच्या घौडदौडीमुळे महाराणी सईंपाशी ध्यान देण्यास सवडच मिळाली नाही आम्हाला. शंभू राजांना त्या सोडून गेल्या. आम्हा स्वराजांना ओळख करून गेल्या. आमच्या दिलावर मोठा आघात करून गेल्या. आमच्या राजाला आता मातृत्वाचं प्रेम कोण देणार? आम्ही तर स्वराज्याचे पायी. परंतु इथे सुद्धा गफलत झाली आमच्या बाबतीत. आमचं प्रेम, तेही देखऱ्या देवा दंडवत म्हणतात ना, तेच त्यांच्या नशीब. शिवबा, शिवबा, का महाराष्ट्र म्हणण्यात फरफडतोय. अनेकांचे संसार, अनेकांच्या सुना पोरीपाळींचा बळी जात आहे. राजे, आपले मनोबळ खच्ची करू नका. दुःख पाठीवर टाका आणि स्वराज्याची धुरा सांभाळा. परंतु आपण महाराजांची चिंता करू नये. थोरल्या बाईसाहेबांची जागा नाही भरू शकत आम्ही. तुळजा राणी साहेब, महाराज, आम्ही नाही झालं देवकी, परंतु यशोदा व्हायला नक्की आवडेल आम्हाला. आम्ही राजांना भरभरून माया देऊ.
हे आमचे वचन आहे आपणास महाराज. तुळजा राणी साहेब, आपण दिलेला शब्द लाख मोलाचा आहे. आऊ साहेब, त्या कापूरहोळ गावच्या धाराऊ पाटील गाडे आमच्या शंभू राजांच्या दूधाई काही निवडक मावळे घेऊन आपण स्वतः तुळजा राणी साहेब आणि काही सेविका जाऊन त्याची खाणा नारळानं ओटी भरा. त्यांना आयुष्यभर पुरेल इतकं धनधान्य नजर करा. म्हणावं, आपल्या लाडक्या शिवबाकडून ही देणगी नव्हे, भेट नव्हे, तर आपल्या राजाची भावभीत समजा. महाराज, आम्ही जातीने तिथे हजर राहून तो सोहळा पार पाडू. आमचाही तोच मानस होता शिवबा. आता तुमच्या मनाजोगे होईल सारे. शंभूराजांची काळजी तुम्ही करू नका. आम्ही आहोत. शिवाय तुळजा सुनबाई आहेत. आम्हाला खात्री आहे त्या त्यांच्या जीवापेक्षाही शंभूराजांची काळजी घेतील. आऊ साहेब, शिवबा, आपल्याला खबर असेल यात शंका नाही. परंतु वाईवरून कोण तो अफजल खान आपला फार मोठा सैन्यफाटा घेऊन स्वराज्यावर चाल करून येत आहे. आम्हास निंद्रा नाही की भूक नाही. आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. तो खान म्हणे आपली मंदिरं गावाच्या गावा लुटात पुढे सरकत आहे. आऊ साहेब, त्याचा बंदोबस्त आम्ही करू. आपण निर्धास्त राहावं. त्याचा फौजफाटा कितीही मोठा असला तरी आमची ही शूरवीर मंडळी एका क्षणाला धुवा उडवतील त्याचा. तो खान या स्वराज्यात आलाय, पण त्याने लक्षात ठेवावं, नखाच्या टोकावर साचेल इतकी स्वराज्याची माती सुद्धा त्याला लाभू देणार नाही आम्ही. त्याबद्दल आमच्यामध्ये शंका नाही शिवबा. परंतु महाराष्ट्राच्या भूमीत ते नराधमांना पाऊल टाकलंय. आया बहिणींची दादा पोरीची अब्रू लुटे तो नराधम गाई गुरांची कत्तल करीत मराठी माणसाला ते वाळ धरणी ठाय करून सोडले त्या यमनानं. शिवबा, महाराष्ट्रावरील आणखी एक मोठं संकट. महाराष्ट्रावर येणारी संकट किती मोठी असू द्या, माय भवानी जोवर आमच्या पाठीशी आहे, आपला शीश आमच्या शिरी आहे, तोवर आम्हाला भय नाही. या येणाऱ्या संकटात आमच्या आया बहिणींना खूप मोठं मोल चुकवावं लागतं. कारण आपलीच मराठी माणसं फुटक्या कवडी एवढ्या वतनासाठी यवनांचे गुलाम झालेले लाचार लोक आपल्याच आया बहिणींवर होणारे अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहत यवनासोबत हसत खिदत त्यांना साथ देतात. रक्त मस्तकात जातं. या नराधमांना प्रथम यमसदनी धाडावं असं वाटतं मनाला. त्याबद्दल आमच्या मनी शंका नाही शिवबा. तुमच्या आपल्यास काय वाटते ते आम्ही जाणतो, परंतु ते अधिक न हो याची दक्षता घ्यावी. आऊसाहेब, राजांचे सोबते आम्ही जीवाची बाजी लावू आणि महाराष्ट्रातल्या दुश्मनांना कापून काढू. स्वराज्यावर येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा याची शिकवण दिली आम्हाला राजांनी. एक मराठा हजारात नव्हे लाखात भारी. एक मराठा लाख मराठा. आम्हास आता आज्ञा द्यावी. जगदंब, आऊ साहेब, भेटीत जर काही आमचं बरं वाईट झालं तर. राजे, माझा 6वा मुलगा त्या अफजल खानाची भेट घ्यायला जातो. तो जिवंत परत येईल की नाही ते सुद्धा माहित नाही. राजे, तुम्ही काळजी करू नका. आणि तसंच काही जर बरं वाईट झालं तर मी समजेन मी निपुत्रिक होते. माझ्या भाग्यात पुत्रयोग नव्हता. एक माता आपले 5 पुत्र आपल्या डोळ्यासमोर गेलेले बघून सुद्धा 6व्या पुत्राला जन्माला घालते, ते फक्त आणि फक्त या रयतेच्या कल्याणासाठी. राजे, राजे निसंकोचपणे निघावे. आई भवानी तुमचे रक्षण करी. जय भवानी. जय भवानी.